प्रहार जनशक्ती पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे नेते आणि रामटेक विधानसभा क्षेत्राचे उमेदवार रमेश कारेमोरे यांनी मागील 10 वर्षांमध्ये रामटेक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत जनसेवक म्हणून ओळख निर्माण केली। आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या वतीने रिंगणात असणाऱ्या रमेश कारेमोरे यांच्याशी PR न्यूजची खास मुलाखत। रमेश भाऊ, विधानसभेचे वारे राज्याचे वाहत आहे त्यामध्ये महाशक्ती नावाची एक संघटना तयार केली, आघाडी तयार केली, काय मुद्दे आहेत? राज्यातली जनता महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांना किंवा दोन्ही आघाड्यांना त्रस्त झाली आहे। कारण की ज्या पद्धतीचे फोडाफाडीचे राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने कॅश फॉर व्होट सुरू आहे, म्हणजे काय पैसे वाटा आणि निवडणुका जिंका, अशा पद्धतीच्या धोरणाला या राज्यातील जनता कंटाळली आहे। आणि या राज्यातील जनतेला एक नवीन पर्याय पाहिजे होता, अशी खूप लोकांची अपेक्षा होती की एक नवीन पर्याय निर्माण झाला पाहिजे। आणि त्यामुळे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये, संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये, राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाशक्ती तयार करून त्या माध्यमातून चांगले कार्यकर्ते विधानसभेत पोहोचावे असा हा प्रयत्न आहे। 2019 मध्ये आम्ही जेव्हा निवडणूक लढली, ती निवडणूक आमच्यासाठी पहिली निवडणूक होती। आम्ही सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते होतो आणि कोणतंही मोठं बॅनर आमच्या मागे नसताना आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलो तेव्हा लोकांनी भरपूर प्रतिसाद आम्हाला दिला, प्रचंड प्रतिसाद। गावाची गावं आमच्यासाठी एकवटली होती। अनेक लोकांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी जमा करून आमचा प्रचार केला आणि आम्हाला 25,000 मतं मिळाले। आणि मात्र यावेळेस आम्ही 5 वर्ष सतत लोकांच्या संपर्कात आहे। अनेक नवीन कार्यकर्ते आम्ही जोडले, अनेक आंदोलनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो आहे, अनेक कामगारांच्या चळवळी आम्ही या 5 वर्षात चालवल्या आहे। आणि त्याच्यामुळे 2024च्या रामटेक विधानसभेचा आमदार हा सर्वसामान्य कुटुंबातला रमेश कारेमोरे राहणार आहे, एवढं निश्चित आहे। विकास झाला असता तर कदाचित लोकसभेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नसता। रामटेक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला 4,000च्या मताधिक्य मिळालं आणि महायुतीच्या उमेदवाराला 4,000 रामटेक विधानसभेत मागे राहावं लागलं। जर हा विकास खरंच झाला असता, आज जर विकास झाला असता तर नागपूर जिल्हा परिषदमध्ये आशिष जयस्वाल यांना मानणारे किंवा त्यांच्या पक्षाचे किंवा त्यांचे समर्थक फक्त एकमेव जिल्हा परिषद सदस्य आहे। एकही पंचायत समितीचा 1 किंवा 2 पंचायत समिती वगळता मोठ्या प्रमाणात रामटेक नगरपालिका त्यांच्या हातातून गेली। अनेक बाजार समितीत त्यांना यश मिळालं नाही। याच्यावरून त्यांची लोकप्रियता किती हे दिसून येते। काय काय विकास कामं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये रखडलेले बघताय, झाले नाही असं तुम्हाला वाटतं? रामटेक क्षेत्रातले ज्यांना विदर्भाचे अनुशेषाची गाडी अभ्यासक म्हणून ओळखलं जायचं आणि जे एक महाराष्ट्रात एक एक हुशार अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणून होऊन गेले, आदरणीय स्वर्गीय मधुकररावजी किंमतकर साहेब कॅबिनेट मंत्री, माजी मंत्री होते। आणि त्यांनी एक सुंदर स्वप्न या रामटेक विधानसभेच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी पाहिलं होतं की आमच्या भागामध्ये सिंचनाच्या ज्या भागामध्ये सोयी नाही आहे, अशा मग तो सत्रापूर उपसा सिंचन योजना असेल, सागरा प्रकल्प असेल, अशा चांगल्या योजना त्यांनी आखल्या होत्या। खिंडसी फीडर कॅनल योजना असेल। मात्र दुर्दैव असं आहे की आदरणीय किंमतकर साहेबांचं निधन झाल्यानंतर त्या योजना 1 इंच सुद्धा पुढे वाढल्या नाही आणि त्यांचा लाभ अजूनपर्यंत शेतकऱ्यांना भेटला नाही। त्या योजना जर अस्तित्वामध्ये आल्या असत्या तर निश्चितपणे हजारो एकर शेती सिंचनाखाली आली असती। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पाणी भेटल्यामुळं, सिंचन क्षेत्र वाढल्यामुळं शेतकऱ्यांचं पीक क्षेत्र वाढलं असतं, बेरोजगारांना त्याच्यातून मजुरांना रोजगार मिळाला असता, महिलांना रोजगार मिळाला असता आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढलं असतं। त्याबद्दल रामटेकच्या जो गडमंदिराचा परिसर आहे, आपण मागच्या 25 वर्षापासून पाहतो आहे तसाच आहे, त्यात काहीच बदल झाला नाही। म्हणजे आमच्या मागून आलेलं कोराडी देवस्थान मोठ्यानं झालं, आंबोरा देवस्थानामध्ये मोठ्या सुविधा निर्माण झाल्या, शेगाव शिर्डी तर कुठच्या कुठं पोहोचून गेले, मात्र आम्ही तसूभरी पुढे हल्लो नाही आणि आहे तसंच आहे। बेरोजगारी समस्या आहे तशीच आहे। छोट्या पक्षांना संपवण्याची भूमिका भाजपने आखली आहे। त्यापेक्षा शासनाच्या योजनेतून लाडकी बहीण योजना त्यांनी तुम्ही लाडकी बहीण योजनेला वास्तविक पाहता लाडकी बहीण योजनेचा कोणताही फायदा त्यांना होणार नाहीये आणि लाडकी बहीण योजनेनं महायुतीच्या लोकांमध्ये च्या इमेजमध्ये किंवा प्रतिमेमध्ये कोणताही सुधार होणार नाहीये। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला आणि MP-तील जनतेच्या मानसिकतेत जमीन आसमानचा फरक आहे। महाराष्ट्रातील जनता ही ज्या पद्धतीनं राजकारणाला किंवा निवडणुकीला पक्षांच्या बाबतीत विचार करते, तसा विचार कदाचित तिकडे होत नाही। तिकडे धर्मावर आधारित निवडणुका होतात, महाराष्ट्रात असा होत नाही। फुले शाहू आंबेडकरांची विचारांची पकड महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यांवर आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना हे सगळ्या लोकांनाच माहित आहे। स्वतः आमचे रामटी महोदय विधानसभेचे आमदार स्वतः बोलले की ही योजना फक्त मतांसाठी केलेली भानगड आहे, हे स्वतःच बोलतायत आणि हे लोकांना आधीच समजतंय। लाडकी बहीण योजनेतून काय करताय तुम्ही, तर आम्हाला 1500 रुपये महिना देणार,
आणि तेलाच्या पिपा किती वाढवला तर एका दिवसात 300 रुपये प्रति तेल पिप्याचे दर वाढले 15 किलोचा मागं. त्याच्या भुर्दंड कोणाला बसला तर लाडक्या जिजाला बसला ना. म्हणजे भाटव्याच्या खिशातून काढाचं शिंदे साहेब तुम्ही आणि बहिणीला द्यायचं आणि नाव आपलं करायचं आणि खिसा आमचाच कापाचा. ही सगळी गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला कळते. आम्ही सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहोत. दिवसभरापासून रात्रीपर्यंत जेव्हा आम्ही समाजात काम करतो तेव्हा एकदम सामान्य शेतकरी, सामान्य शेतमजूर असतील, सामान्य लोक असतील, अशा लोकांसोबत आम्ही काम करतो. तुम्हाला विश्वास वाटणार नाही की आता लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही सुद्धा 20-25 हजार लोकांचे फॉर्म भरले आहेत. आम्ही भरले आहेत ना. जर सरकार तिजोरी उघडत असेल आणि त्याचा फायदा आमच्या सामान्य लोकांना होत असेल तर का घेऊ द्यायचा नाही. पण याचा अर्थ ही योजना आशिष जयस्वालनं काढली असं होते का? आशिष जयस्वाल आपल्या संपत्तीतून पैसे देत आहेत का? आशिष जयस्वाल आपली शेती विकून पैसे देत आहेत का? आशिष जयस्वाल आपल्या पगारातून पैसे देत आहेत का? नाही. जर योजना ही सरकारनं काढली आहे आणि हा पैसा जर सरकारचा आहे तर हा काही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष जयस्वाल, अजित पवार यांचा घरचा नाही आहे. हा जनतेचाच पैसा आहे आणि तो जनतेला परत मिळत आहे. म्हणून जनतेला हे समजते की हा आमचा पैसा आहे, आम्हालाच परत मिळत आहे. त्याच्यामुळे याचा खूप काही फायदा होणार नाही. मतदारांना काय माझी सगळ्या सुज्ञ मतदारांना एकच विनंती असेल की रामटेक मतदारसंघ हा कधी काळी अत्यंत गाजलेला मतदारसंघ आहे. अनेक रत्न या मातीतून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय जतीराम बर्वेजी असतील, स्वर्गीय मधुकरराव किंमतकरजी असतील, ज्यांनी सगळा नागपूर जिल्हा दणानून सोडला होता, असे स्वर्गीय पांडुरंग हजारीजी असतील, असे अनेक लोकांनी या अशोक गुजरजी असतील, अशा अनेक लोकांनी या भागाचे नेतृत्व केलं आहे. मात्र मधल्या काळामध्ये मागच्या 20 वर्षापासून ज्या पद्धतीने या मतदारसंघाची अधोगती होत आहे, एकच एक या माणूस निवडून दिल्यामुळं झालं असं की त्यांनी स्वतःचा विकास केला, मात्र मतदारसंघाच्या हाती किंवा लोकांच्या हाती निराशा आली. बेरोजगारांना रोजगार भेटू शकला नाही, सिंचनाचं क्षेत्र वाढू शकलं नाही, पर्यटनामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये त्या विकासामध्ये वाढ होऊ शकली नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे की कधीतरी आपण एखाद्या सामान्य कुटुंबाच्या मागे, कार्यकर्त्याच्या मागे ताकदीने जर उभं राहिलं तर एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता सुद्धा इतिहास घडवू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण आदरणीय बच्चू कडू आहेत, याचे ज्वलंत उदाहरण आदरणीय निलेश लंके आहेत, त्याचे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये खूप दिसतील की असे सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जनतेने मतदान रूपी आशीर्वाद दिलं आणि त्या कार्यकर्त्यांनी आपल्या आशीर्वादात, लोकांच्या आशीर्वादाच्या भरोश्यावर आणि आपल्या बुद्धी कौशल्याच्या भरोश्यावर आपल्या नावाचा इतिहास रचला. असे कामं केलेले अनेक कार्यकर्ते आहे. आमची सुद्धा विनंती आहे की तुम्ही आमच्या मतदारसंघातील आमच्या मायबाप जनतेला विनंती आहे की एक पोरगा म्हणून एका सामान्य कुटुंबातल्या त्या कार्यकर्त्या मागे आपण ताकदीने उभं राहून आम्हाला सुद्धा एक संधी द्यावी. तो सुद्धा आमची विनंती राहिली की एकदा आपण आम्हाला संधी दिली तर आपण वारंवार आमच्या कामाला आठवणीत ठेवाल. म्हणून आव्हान करतो की एकदा आम्हाला सुद्धा संधी द्यावी.